योग्य निर्णयाची निवड करणं. मला आश्चर्य वाटतं एका दिवसात आपण कितीतरी निवडी आणि निर्णय घेत असतो. यावर मी विचार करत होते, कारण आपण दररोज शेकड्यांनी निर्णय घेत असतो. झोपेतून कधी उठायचा हा निर्णय, झोपायला कधी जायचा हा निर्णय, काय खायचं ही निवड, वेळेचं काय करायची ही निवड, तुमच्या विचारांची निवड. बघा, कधी कधी आपल्याला वेळ लागतो, कारण आपण केवळ विचारच करतो, कारण डोक्यात काय यावं हे माझ्या हातात नसतं. पण विचारांची निवड तुम्ही करता. कोणता विचार मनात घोळू द्यायचा आणि कोणता निपटून टाकायचा हे निवडू शकता. शब्द हे आणखी एक विश्व आहे. आपण काय बोलतो याची हुशारीने काळजी घ्यायला हवी. आणि पैशासंबंधीचे म्हणजे कसा खर्च करतोय आपण तो पैसा याचीही निवड करावी. तुम्ही जर वेळेच बचत केली नाही तर तुम्ही म्हातारपणी पस्तावाल. योग्य विचारांची निवड करण्यास शिकवण्याचं पहिलं कारण म्हणजे ते बायबलनुसार आहे. दुसरं म्हणजे जर तुम्ही योग्य निवड केली नाही तर निश्चितच तुम्ही पस्तावता. बघा, यावर विचार करा. जर तुम्ही योग्य निवड केली नाही तर नंतर पस्तावावं लागतंच. आजवर जर तुम्हाला कोणी योग्य निवडीबाबत शिकवलं नसेल तर मागे वळून पाहिल्यावर तुम्हाला पस्तावावं लागतं, दुःखाने, खेदाने. 4 वर्षांपूर्वी म्हणजे 86व्या वर्षी माझे वडील वारले आणि मृत्यूपूर्वी साधारण 4 वर्षांपूर्वी त्यांनी ख्रिस्ताला स्वीकारलं. त्यामुळे मला खूप आनंद झाला. प्रामाणिकपणे मला वाटतं की यदाकदाचित माझ्या वडिलांनी जर मागे वळून पाहिलं असतं तर त्यांना पस्तावण्याशिवाय काहीही दिसलं नसतं. 86 वर्षांनंतर केवळ 10 लोक होते त्यांच्या अंत्ययात्रेला. त्यातले पुष्कळसे म्हणजे माझ्यासाठी आलेले माझी मुलं होती. ही खेदाची बाब आहे की इतकं आयुष्य जगल्यानंतर तुमची अनुपस्थिती कुणालाही जाणवत नाही, कारण त्यांनी आयुष्यभरात ज्या निवडी केल्या त्यामुळे त्यांची नाती ही टिकलीच नाही. ते संकुचित स्वभावाचे होते, त्यांच्याशी जुळवून घेणं कठीण होतं. ते कडवट गुंतागुंतीचे टीकाखोर होते, ते शोषण करणारे होते आणि त्याची किंमत त्यांना मोजावी लागली. यातली प्रत्येक बाब त्यांच्या निवडीची होती आणि त्या निवडीनुसारच ते जगले. आणि पुष्कळचं त्यांचं वागणं शत्रुप्रेरित आणि नियंत्रित होतं, कारण त्यांच्या जीवनात देव नव्हता. पण शेवटच्या 4 वर्षात त्यांच्यात खूप बदल झाला. त्यांना पश्चाताप होत असे माझ्या केलेल्या लैंगिक शोषणामुळे. ते दारू पीत, आईला मारझोड करीत, त्या बाबतीतही त्यांना पश्चाताप व्हायचाच, खेद वाटायचाच. खूप दुःखी जीवन जगत असलेल्या माझ्या भावाचीही त्यांना आठवण व्हायची. त्यांना वाईट वाटायचं की त्यांनी त्याच्यासोबत योग्य वेळ घालवला नाही आणि त्याच्यासोबत कधी खेळायला गेले नाही. त्याला चुकीच्या गोष्टी त्यांनी शिकवल्या. आणि बघा, मला वाटतं 86 वर्षांनंतरही त्यांना त्यांच्या जीवनात पस्तावण्याखेरीज काहीही उरलं नव्हतं. 86 वर्षांनंतरही पश्चातापाखेरीज काहीच उरलं नाही. माझी अपेक्षा आणि प्रार्थना आहे की असं कुणाचंही जीवन नसावं, कारण इथे असलेले किंवा टी व्हीवरून पाहणारे तुम्ही पुष्कळ जण ख्रिस्ती आहात. आणि बघा, ख्रिस्त तुमच्या जीवनात आहे आणि अपेक्षा आणि प्रार्थना करते की तुम्हाला चांगली निवड करण्याची संधी मिळत राहो. पण या जगात कितीतरी लाखो करोडो लोक आहेत जे रोज चुकीची निवड करत असतात. बघा, मुक्तीसंबंधी आपण खूप बोलतो, म्हणजे ख्रिस्ताने दिलेली मुक्ती, बंधनातून मिळालेली मुक्ती, यापासून मुक्त, स्वतंत्र वगैरे वगैरे. पण मुक्ततेसोबत जबाबदारीही येते हे आपण लक्षात घ्यायला हवं. कोणतीही निवड आपण करू शकतो, पण आपली प्रत्येक निवड हे एक बीज असतं आणि म्हणूनच पेरलेलं प्रत्येक बीज तुमच्या जीवनात काही ना काही फळ हे आणणारच असतं. आणि म्हणून या आठवड्यात आपण ज्ञानाविषयी बोलणार आहोत. ज्ञानाविषयी बायबल पुष्कळ काही सांगतं, म्हणजे ज्ञानी असणं कसं चांगलं आणि मूर्ख असण्यात कशी मूर्खता आहे. मला वाटतं तुम्ही हे लक्षात ठेवावं. आणि जर तुम्ही लिहित असाल तर लिहून घ्या, जर रेकॉर्ड करणार असाल तर त्यात हे आहे. पण मला असा विश्वास आहे की ज्ञान ही काही बायबलची व्याख्या नाही आहे, पण ही
ही माझी माझी व्याख्या आहे की शहाणपणा आत्ता करण्याची निवड करतो, ज्याचं समाधान हे नंतर मिळतं. ऐकलत का तुम्ही? शहाणपणा निवड करतो आत्ता करण्याची, ज्याचं समाधान हे नंतर मिळणार आहे. आपण निर्णय घेतो एक छोटासा निर्णय, जो आपल्या जीवनात काही भूकंप घडवण्या एवढा मोठा नसतो. आपण रोजच तसं करतो. अगदी रोजच्या रोज काय खाणार आहोत, काय पिणार आहोत, जे सुरू केलं आहे आपण ते आपण संपवणार आहोत की नाही, फावल्या वेळेचं काय करणार आहोत, व्यायाम करणार आहोत का, पुढच्या दिवसावर ढकलणार आहोत का, क्षमा करणार आहोत का, आपल्याला चिडवणाऱ्याला दया दाखवणार आहोत का. आणि तरीही बघा, जीवनात बदल घडवणारे निर्णयही घ्यावे लागतात. मला विश्वास आहे इथे असलेले काही लोक जीवनातल्या काही विशेष निर्णयांच्या बिंदूवर आले असतील आणि टीव्हीवरून पाहणारे प्रेक्षकसुद्धा, तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा असेल, तुमच्या आयुष्यात तुम्ही सुखी नसाल, हे करू की ते करू अशा संभ्रमात असाल, चाललेल्या गोष्टींबाबत समाधानी नसाल. वाईट गोष्ट म्हणजे करत असलेल्याच गोष्टी तुम्ही करत राहता आणि वेगळा निर्णय अपेक्षित राहता. बघा, तुम्हाला काही वेगळेपणा हवा असेल तर तुमच्या कार्यात तुम्हाला बदल करावाच लागेल. पण बघा, तुम्ही बरीच वर्ष चुकीचे निर्णय घेत राहू शकता. कदाचित सुरुवातीची 20 मिनिटं मी चुकीच्या निर्णयांबाबतीतच बोलणार आहे, पण काही निराश हताश लोक माझं ऐकल्यावर म्हणतील की खरंच आम्ही खूप मोठ्या संकटात आहोत. पण देवाच्या संदेशात आनंदाची गोष्ट ही की भूतकाळात जे चुकीचे निर्णय तुम्ही घेतले होते ते सगळे योग्य निर्णयांमुळे उलट होतात. आणि ही नक्कीच चांगली खबर नाहीये का? बघा, आज घेतला जाणारा प्रत्येक योग्य निर्णय, अगदी इथे येण्याचा निर्णयही तुम्ही जो घेतलाय तो तुम्हाला मदत करणार आहे. जे चुकीचे निर्णय घेतले होते त्याचे उलट परिणाम घडवण्यासाठी देववचनामुळे तुमच्या विचारांचे नवीकरण केलं जाईल, तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. लोकांच्या आरोग्यासाठी आपण आधीच प्रार्थना केली. आज खूप लोकांनी ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे आपण सतत निर्णय घेत असतो. आणि या शिक्षणाच्या सुरुवातीलाच मी सांगते, तुम्ही हे लक्षात ठेवा, मलाही तसं करायची गरज आहे. बघा, आपण थोडं हळूवार झाल्याशिवाय चांगले निर्णय घेऊ शकणार नाही. आपण इतक्या गतिमान समाजात वावरतो की पुष्कळ माहिती आपल्याकडे येत असते आणि आपण फक्त नुसतेच ठरवत असतो. काही बाबतीत तर अगदी ठीक आहे, पण काही बाबतीत आपण हळूवार व्हायला हवं. म्हणजे काही बाबतीत बोलण्यापूर्वी जरा विचार करायला हवा. आमेन. आज इथे येताना माझ्याकडून चूक झाली, मला चीड आली इथे येऊन हा संदेश तुमच्याशी शेअर करायचा होता. पण कुणीतरी फोन केला घरून काही सांगण्यासाठी, दुसऱ्या संबंधी जे काही चांगलं नव्हतं, आणि मला विचारलं आता काय करायचं. आणि मला जे त्यांनी करावंसं वाटलं ते मी सांगितलं. आणि नंतर मला मनातून असं वाटलं की मी असं कुणाला सांगायची गरज नाही आहे. आणि मग पहिली व्यक्ती जी भेटली त्याला मी सांगितलं. क्षणभरात अगदी लगेचच वचन माझ्याशी बोललं. ते वचन होतं, प्रीती पापांची रास झाकून टाकते. लगेच मला समजलं की ते झाकून टाकून मी गप्प राहायला हवं होतं. मी ते नाही केलं कारण माझ्या बोलण्याकडे मी विशेष लक्ष दिलं नाही. मी फक्त काहीतरी बोलले आणि मग काय झालं, त्याचा पश्चाताप. मग मी 4 वेळा पश्चाताप केला. एकदा करणं पुरेसं असताना आपल्याला वाटतं खूप पश्चाताप करणं हे चांगलं असतं. तर इथे येण्यासाठी मी तयारी करत होते की चांगली निवड कशी करावी, विशेष करून शब्दांची. पण हे सुद्धा एक चांगलं उदाहरण असेल आपणा सगळ्यांना. बघा, या निवडीसाठी देवासमोर जाण्याची खूपच गरज आहे. आणि मला खेदाने वाटतं की आपण
त्याच गोष्टी करत राहतो आणि बऱ्याच काळानंतर आपल्याला समजतं की पवित्र आत्मा दुखावलाय किंवा वाईट फळं देणाऱ्या बीजाची पेरणी झाली आहे आपल्या जीवनामध्ये. आणि म्हणूनच या विषयाचा पाया म्हणून 2 वचनं आपण बघूया जरा. मी शिक्षिका आहे, बायबल शिक्षिका आहे, म्हणून एखाद्या विषयाला चिकटून राहायला विविध बाजूंनी मला त्यावर विचार करायला आवडतं. आणि एक गोष्ट ही नक्की की तुम्ही इथून जाताना तुम्ही एका सत्रासाठी किंवा 4ही सत्रांसाठी आला असाल तर बघा, जाताना तुम्हाला तुमचे निर्णय घेण्यापूर्वी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आणि या ठिकाणी आपण स्वतःचे निर्णय कसे घ्यायचे आणि इतरांना ते आपल्यासाठी कसे घेऊ द्यायचे नाहीत हेच आपण शिकणार आहोत. आणि पुष्कळांसाठी हे खूप छान असणार आहे जे इतरांच्या होकारात अडकलेले असतात आणि लोकांना खुश करण्याच्या नादात ते गोत्यात सापडतात. तुम्ही खुश नसता, तुम्ही आनंदी नसता, कारण तुमचा वेळ इतरांना खुश करण्यात जातो आणि त्यांनी ठरवलेलं असतं आपण कधी आनंदी व्हायचंच नाही. अनुवाद अध्याय 30:19. स्वर्ग आणि पृथ्वी यांना तुझ्या विरुद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की जीवन व मरण मी तुझ्या पुढे ठेवले आहे. जरा विचार करा यावर. आपण वचन ऐकत असतो पण लक्ष द्या, मी तुझ्यासमोर जीवन आणि मरण, आशीर्वाद आणि शाप ठेवले आहेत, म्हणून तू जीवन निवडून घे म्हणजे तू आणि तुझी संतती जिवंत राहील. आपण जेव्हा निवड करतो आपल्यावर त्याचा परिणाम होतो, पण आपल्या संततीवरही होतो जी आपल्या सभोवती असते आणि पुढची असते. आणि कधी कधी काही वेळा मला वाटतं देवाने काही उत्तरांची परीक्षा ठेवली असावी आणि ती परीक्षा घेण्या अगोदरच त्याचं उत्तरही त्याने सांगून ठेवलेलं असावं. पर्याय अ जीवन, पर्याय ब मरण. अचूक पर्याय आहे पर्याय अ जीवन. बघा, जरी मला जीवन मिळावं म्हणून येशू मरण पावला असेल तरी मला खात्री नाहीये, मला परवा नाही एखादा मोठा सेवक येऊन तुम्हाला तुमचं भविष्य सांगत असेल त्याची, पण ते भविष्य देवाकडूनही ऐकण्याचा तुमचा हक्क असतो. तुमचा हक्क असतो कारण त्यांनी शक्यता वर्तवलेली असते, कारण आपण देवाचे सहभागी आहोत. आणि वचनात प्रत्येक वेळी आपण वाचतो की काही वेगळंच बीज आपल्याला पेरावं लागतं आणि मग ते आज्ञापालनाचं असो किंवा ते दुसरं कसलं असो, आणि आपण इच्छा केली म्हणून सगळे अद्भुत आशीर्वाद आपल्याला मिळत नाहीत, ते निवडीवर अवलंबून असतात. मला आठवतं एका सभेत एक शोषण झालेली बहीण आली जिच्या जीवनात त्यामुळे खूपच समस्या निर्माण झाल्या होत्या आणि ती खूप वर्षांपासून संदेश ऐकत होती. आणि ती म्हणाली की मी लोकांसोबत नेहमीच बोलत असते आणि बघा, अद्भुत प्रकारे मी ज्या अनुभवातून गेले होते असे पुष्कळ लोक माझ्या आजूबाजूला होते आणि मी त्यांना त्याविषयी बोलताना ऐकलं. ते असं म्हणत होते की देवाने मला हे करायला सांगितलं, ते करायला सांगितलं आणि मला असा परिणाम मिळाला. दुसरं कोणीतरी म्हणालं की हो, देवाने मला हे असं दाखवलं आणि तसं मी केल्यावर मला असा निकाल मिळाला. आणि सगळ्यांना चांगला निकाल मिळाला होता. आणि ती स्त्री म्हणाली, या आठवड्यात मला माझी समस्या काय आहे ती कळली. तुम्हाला कळतंय का? ती म्हणाली, मला माझी समस्या समजली. प्रत्येक गोष्ट जी देवाने त्यांना करायला सांगितली तशीच मलाही सांगितली, पण त्यांच्यात आणि माझ्यात फरक इतकाच की त्यांनी ती केली आणि मी केली नाही. जरा थांबून आपण यावर विचार करू. रोमकरास अध्याय 5 वचन 19. कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या बेसावधपणामुळे व निष्काळजीपणामुळे केलेल्या आज्ञाभंगामुळे पुष्कळ जण पापी ठरले होते, तसे या एकाच मनुष्याच्या आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील. आता हेच जरा वेगळ्या पद्धतीने वाचूया. कारण बघा, एकाच्या चुकीच्या निवडीमुळे पुष्कळ जण पापी ठरले, एकाच व्यक्तीच्या चांगल्या निवडीमुळे
पुष्कळ जण नीतिमान ठरवले जातील आणि देवासोबत योग्य प्रकारे जोडले जातील. जर तुम्ही बऱ्याच काळापासून सेवेत असाल तर कुणाला तुम्ही चांगल्या साक्षीद्वारे ख्रिस्ताला स्वीकारण्याची संधी आहे. कारण बघा, तुमचं त्यांच्याबरोबरचं बोलणं, तुमची जीवनपद्धती, तुमच्यातला बदल जो त्यांनी पाहिला आहे, तुमच्यासोबत चर्चला जाणं किंवा माझ्या किंवा इतरांच्या कार्यक्रमाबाबत सांगणं जे तुम्हाला आवडत असतील, त्याद्वारे त्यांना ख्रिस्ताला स्वीकारण्याची संधी मिळते. जर तुम्ही ख्रिस्ताची योग्य ती सेवा करण्याची निवड केली नसेल तर त्यांच्यावर त्यांचा सकारात्मक परिणाम होणार नाही. माझ्या आजोबांच्या चुकीच्या निवडीचा परिणाम माझ्या वडिलांवर झाला आणि तसाच तो पुढे माझ्यावरही झालाच. पण देवाचे आभार की तिशीच्या सुरुवातीलाच मी देवासोबतच्या घट्ट नात्यात प्रवेश केला. त्यापूर्वी मी ख्रिस्ती होते, नक्कीच त्यापूर्वी मी ख्रिस्ती होते, पण केवळ चर्चला जाणारी, माझी आवडनिवड योग्य नव्हती. मी ऐकणारी होते पण तशी वागणारी नव्हते. मी काही चांगल्या गोष्टी केल्या, सगळ्यात चुकीच्या नव्हत्या. मला जीवनात त्याचं प्रतिफळ मिळालं. पण मला अजूनही समजत नाहीये की प्रत्येक घेतलेला निर्णय हे एक बीज असतं आपण पेरलेलं, आणि देवाची सगळी अभिवचनं आपल्याला मिळत नाहीत. पण एक सांगू का तुम्हाला, कारण ती मिळतात. देव आपल्याला जे करायला सांगतो ते केल्यानंतरच. तुमच्या फायद्याचं नसेल असं काहीही देव तुम्हाला करायला सांगणार नाही. या क्षणी मला जाणवतंय की देव तुमच्यातल्या काहींशी बोलतोय, तुमच्या समस्येविषयी जी पचवायला कठीण आहे. कदाचित कुणाविषयी तो दयाळू व्हायला सांगत असेल, त्याने तुम्हाला नाराज केलं असेल, तुम्हाला ते अयोग्य वाटत असेल, चूक वाटत असेल. पण जर देव सांगतो त्याप्रमाणे तुम्ही कराल तर तुम्ही चांगली व्यक्ती ठराल. पण जर तो कडवटपणा आणि राग तुम्ही मनात ठेवला तर देवापासून तुम्ही तुटाल आणि देवाच्या अभिवचनांचा तुम्हाला लाभ मिळणार नाही. तुमच्या जीवनात पवित्र आत्मा दुःखी होईल, तुमच्या मनात तुम्ही कष्टी व्हाल, कारण तुम्हाला दुःखी वाटत राहील सतत. तसं हे अवघड आहे पण असाध्य नाही तुमच्या प्रार्थनांची उत्तरं मिळवणं. कारण बायबल सांगतं, जर तुम्ही इतरांना क्षमा करणार नाही, मी तुम्हाला करणार नाही. पण अर्ध जग रागावलेलं आहे. केवळ हे चर्च बाहेरचं नाही, तर पुष्कळसे ख्रिस्ती रागावलेले आहेत, कडवट आहेत आणि ते चिडलेले आहेत. ज्यांच्यासोबत ते चर्चला जातात त्यांच्यावरही चिडलेले आहेत. ही निवड आहे. पण मला वाटतं बघा, म्हणूनच देवाने आपल्याला मोकळीक दिली आहे. निवड म्हणजे मला कसं वाटतं त्यानुसार जगण्याची गरज नाही, मी कसा विचार करतो त्यानुसार जगण्याची गरज नाही. किंवा निवड म्हणजे तुमच्या विचारांप्रमाणे जगणं नव्हे, तर चांगल्या निवडीनुसार जगणं. बघा, तुमच्यापैकी काहींनी निर्णय घ्यायची गरज आहे. तुमच्यापैकी काहींनी काही ना काही निर्णय हे घ्यायलाच हवेत, ज्याद्वारे भूतकाळात तुम्ही जे निर्णय घेतले होते त्याचे चांगले परिणाम तुम्हाला दिसतील. बघा, चांगल्या गोष्टींनी कधीच कोणी दुःखी होत नाही. पश्चातापाला ही मर्यादा असते, त्यामुळे निराशा येतेच. बघा, माफ करा, पण एखाद्या अशा गोष्टीबाबत दुःख करायचं जी मागे जाऊन परत नीट करता येणार नसते. एखादी गोष्ट बोलल्यावर तुम्हाला वाटतं की नसते बोलले तर, किंवा केल्यावर वाटतं नसती केली तर. एक ताजं उदाहरण आहे. असं तुम्हाला कधी वाटलं का की तुम्हाला कुणाला तरी संधी मिळाली, काही बोलायचं होतं, पण नंतर खूप उशीर झाला म्हणून बोलता आलं नाही? असं वाटतं जेव्हा बचत करता येत होती तेव्हा केली असती तर नवीन कार रोख पैशात घेता आली असती, उगीचच मोठं कर्ज झालं नसतं. पण असं आपण करत नाही. असं नाही की देवाने तुमच्या मनात घातलं नव्हतं, पण तुम्ही तसं केलं नाही. कदाचित कारचं लोन चुकवल्यावर देवाने तुमच्या मनात घातलं असेल की थोडे पैसे बाजूला काढत जा, परत नवीन कार घेताना पैसे लागतील तेव्हा तुला एकदम देता येणार नाही, थोडेसे तरी देता येतील. त्यामुळे पैशांची बचत महत्त्वाची आहे, पण आपण तसं करत नाही. त्यामुळे आपण नरकात जाणार आहोत का? नाही. पण 5, 6, 7 वर्ष 7-8 हजारांचा हप्ता चुकवताना तुम्हाला पस्तवायला लागेलच, नाही का? हवं असेल तर असं पश्चातापाचं आयुष्य जगा. काही माझ्याकडे असं बघतायत की ही कुणाशी बोलतीये. तुम्हाला हवं तर तुम्ही पश्चातापात जगू शकता, पण खरंच त्याची गरज असते का? पश्चातापापेक्षा चांगला निर्णय घेणं केव्हाही चांगलंच. इतकी वर्ष मला व्यायाम करायला जमलंच नाही असं म्हणणारं कुणी आहे का?
पश्चाताप होईल जेव्हा तुम्ही एखाद दिवशी आरशासमोर उभं राहाल आणि म्हणाल जे सगळं चांगलं उभारलं होतं ते सगळं सपाट झालं. मी तुम्हाला सांगते हे इतकं जलद घडतं म्हणजे तुम्ही म्हणता की काय झालं मला कळलंच नाही. आज जर तुम्ही डेव्हला भेटलात तर नुकतीच त्यांनी 70 वर्षांच्या वाढदिवसाची पार्टी दिली काही दिवसांपूर्वी आणि लोक म्हणाले तुम्ही खोटं बोलताय, आम्ही तो किती म्हातारा किंवा तरुण हे सांगितल्यावर क्षमा करा मी म्हातारा हा शब्द वापरायला नको होता. त्याचं वय ऐकल्यावर लोकांनी तोंडात बोटं घातली. बघा गेली 50 वर्ष तो सातत्याने व्यायाम करतोय. त्याच्याकडे पाहून मी म्हणते की गृहस्था मी जर ते करू शकले असते तर. आज बघा जे काही तुम्ही करू शकता भविष्यात ती करू शकलो असतो अशी इच्छा असते. मी इतकं जेवायला नको होतं पण आता उशीर झाला, आता ते तुमच्या पोटात आहे, आता तुम्ही दयनीय झाला आहात. मी मुलांना त्यांच्या लहानपणी वेळ द्यायला हवा होता, आता त्यांच्याशी काही नातं आहे असं मला वाटत नाही. आणि अजून बरंच काही. जर मी हा संदेश देत असताना तुमच्या मनात खळबळ माजली असेल आणि केलेल्या चुकीच्या निर्णयांवर तुम्ही विचार करत असाल तर बघा हे दोष देणं नाहीये, तर आपण काय करू नये याची ही उजळणी आहे. ही बदलाची वेळ असू शकते. आत्ता या क्षणी या कॅनडामधल्या सभेमध्ये प्रत्येकासाठी जे इथे आहेत, जे टीव्हीवरून बघतायत प्रत्येकासाठी ही तुमच्या बदलाची वेळ असू शकेल. जर तुम्ही म्हणाल की ही माझ्या उन्नतीची वेळ आहे आणि जबाबदारी घ्या, अशी निवड करा ज्याद्वारे तुम्ही नंतर सुखी होऊ शकाल. असा विचार करू नका की उद्या येणार नाही, कारण उद्या कधी ना कधी उगवणारच आहे. एक सांगू का, आपली प्रत्येक कृती देव बघत असतो. जे तुम्ही इथे आले आहात आणि तुम्हालाही जे घरातून टीव्ही बघतायत आणि सोफ्यावर बसून हा विचार करतायत की कुणी मला बघत नाहीये. बघा काही आठवड्यांपूर्वी आमच्या स्टुडिओत एका तरुणाने साक्ष दिली आणि त्याने खरंच मला धक्का बसला. मी देवासाठीच जगत नव्हतो तर मी सगळ्या प्रकारच्या ड्रग्सची नशा करायचो असं तो म्हणाला. एके दिवशी आरामखुर्चीत बसून मी बियर पीत होतो आणि माझ्या आईच्या जागी मला तू दिसलीस आणि पडद्यावर तू दिसत होतीस आणि तू विचारलंस त्या आरामखुर्चीत बसून तू काय बियर पितोयस. तो म्हणाला माझ्यात खूप बदल घडला आणि माझं तारण झालं. हे अधिवेशन इथे होत असताना मला इतकं अद्भुत वाटतंय आणि लोक बघा 40 वेगवेगळ्या भाषांमधून जगाच्या कानाकोपऱ्यातून हा कार्यक्रम पाहताय आणि तुम्ही कल्पना करू शकता चांगले निर्णय घेण्याची एक छोटीशी गोष्ट आहे ही. तुमच्या जीवनात किती अमूलाग्र बदल घडून येतील यामुळे. जेव्हा देव म्हणतो मी तुमच्यासमोर जीवन आणि मरण ठेवलंय, कृपा करून जीवनाची निवड करा म्हणजे तू आणि तुझी संतती जिवंत राहील. म्हणजे श्वासोश्वास करतील असं नाही तर जगतील, म्हणजे देवाला आवडणारं जीवन जगतील. कारण आपण जे निर्णय घेत असतो अगदी प्रत्येक निर्णय आपल्या मुलांवर परिणाम करत असतो. माझ्या आजोबांच्या निर्णयाचा परिणाम माझ्या वडिलांवर झाला, वडिलांकडून तो माझ्यावर झाला. माझ्या जीवनात कुठेतरी गोंधळ माजला. मी चांगले निर्णय घ्यायला सुरुवात केली आणि आता माझ्या मुलांचं जीवन खरंच खूप चांगलं आहे. त्यांच्या वयाची मी असताना माझं जे होतं त्यापेक्षा, आणि आता त्यांच्या मुलांची त्याहीपेक्षा अधिक प्रगती झाली आहे. कारण आता 7, 8, 9, 10 वर्षाच्या मुलांना संडे स्कूलमधल्या सगळ्या गोष्टी माहीत असतात ज्या मला 50व्या वर्षांपर्यंतही माहीत ना. तर तुमची प्रत्येक निवड अगदी या सभेला येण्याची सुद्धा तुमच्या कुटुंबावर परिणाम करते. जे टीव्हीवरून पाहतायत अगदी मनापासून पाहतायत तर तुमच्या कुटुंबालाही याचा फायदा होणारच आहे. आम्ही पुष्कळ लोकांचं जीवन बदललेलं पाहिलंय. खरं तर दैवी शहाणपण ही एक खूप महत्त्वाची आणि प्रशंसनीय अशी गोष्ट आहे आणि बायबल शहाणपणा मिळवण्याविषयी सांगतं.
नीतिसूत्र अध्याय 8:11 म्हणतं, मोत्यापेक्षा ज्ञान उत्तम आहे. सर्व इष्ट वाटणाऱ्या वस्तू त्याच्याशी तुल्य नाहीत, त्याच्याशी तुल्य नाहीत. आपण जर रोजच्या निर्णयासाठी देवाकडे पाहिलं, आपल्याला कधी पश्चातापी जीवन जगावं लागणार नाही. आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या. tmmindia.org वर आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा, जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस्पायर मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.